students, welcome back to the channel Learn with Art. Now we will discuss today some of the problems related to deterministic finite automata, or we will start to design the smallest problems related to designing of deterministic finite automata. Okay, so for that purpose we have considered here sigma is equal to a comma b for these two problems at least. Okay, so we will consider this language. Okay, so this language says what we have to design finite automata, deterministic finite automata for the strings of only a's. Okay, so first we will calculate here the set L. So L is nothing but a set which accepts or which will consider only the strings that will be accepted by this finite automata represented with the help of this problem. Okay, so problem काय सांगतोय, the strings of only a's. ओके, सो स्ट्रिंग्स ऑफ ओनली एज, त्याच्यामध्ये फक्त स्ट्रिंग असतील ज्या ए आणि ए नीच बनलेल्या असतील अशा आपल्याला स्ट्रिंग्स एक्स्ट्रॅक्ट करायच्या आहेत किंवा लिहायच्या आहेत कुठे, सेट एल मध्ये. सो फर्स्ट वी विल स्टार्ट टू राइट इट डाउन इन सेट एल. Okay, so first we will start with the smallest string. So what will be this possible smallest string for this condition? So let's start from the first one. Okay, so smallest string will be a. So a पेक्षा कोणतीही छोटी स्ट्रिंग असू शकणार नाही. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतरची स्मॉलेस्ट कोणती असू शकते, तर डबल ए. ओके, कारण का हियर वी हॅव टू कन्सिडर ओनली द स्ट्रिंग्स दॅट आर मेड अप ऑफ ओनली एज. ओके, सो वी हॅव टू निग्लेक्ट हियर बी. ओके, सो ह्याच्यानंतरची स्ट्रिंग असू शकते ट्रिपल ए, देन 4 टाइम्स ए अप टू infinity. Okay, is there any more combinations for this condition? No, because we want only strings of a's. Okay, so L is equal to first सगळ्यात स्मॉलेस्ट स्ट्रिंग कोणती असेल तर ए असेल, त्याच्यानंतरची स्मॉलेस्ट असेल डबल ए, देन ट्रिपल ए, 4 टाइम्स ए, 5 टाइम्स, 6 टाइम्स, 7 टाइम्स अप टू इनफाइनाइट टाइम्स ए. ओके, again we will start to design the finite automata from the smallest string. Okay, so first we need to draw initial state, so that is nothing but q0. Okay, so first we will design finite automata for the smallest string, that is a. Okay, then we will add transitions one by one as and when we require. Okay, so first is nothing but a. So how I can draw the transition to accept string a? So this will be a. Okay, then q1. I want this string single a will be accepted by this finite automata, so I will make this state as double circled. So q0 ला जर a इनपुट दिलं तर आपण जातो q1 ला, आणि q1 पाशी q1 कडे येऊन थांबलो आपण, ती स्टेट माझी फायनल आहे. म्हणजे काय, a स्ट्रिंग विल गेट एक्सेप्टेड बाय दिस फायनाइट ऑटोमेटा. ओके, आता ही तर स्ट्रिंग आपली एक्सेप्ट झाली. आता पुढच्या स्ट्रिंग आपण वन बाय वन कन्सिडर करूया. ठीक आहे. ओके, सो डबल ए आहे. ओके, सो डबल ए पाहिजे असेल मला तर आपण असं करू शकतो की मे बी ह्याला आणखी एक ट्रान्झिशन ड्रॉ करू शकतो. ओके, सो असं करू शकतो. ओके, ठीक आहे, Q2. ओके, तर Q2 परत मला काय पाहिजे, डबल ए स्ट्रिंग झाली आहे. ओके, सो डबल ए स्ट्रिंग परत मला ऍक्सेप्ट करायची आहे. ओके, ठीक आहे. ओके, सेकंड स्ट्रिंग ऍक्सेप्ट झाली. ठीक आहे, परत थर्ड स्ट्रिंग आहे. मग परत थर्ड आणखी एक ॲरो देऊन, म्हणजे आणखी एक ट्रान्झिशन देऊन परत डबल सर्कल करायचं का, तर नाही. वी हॅव टू अनालाइज व्हॉट विल बी द मिनिमम स्टेट and what are the minimum transitions required for this finite automata. We want efficient solution for the design. Okay, so इनिशियल कंडिशन मध्ये हे बरोबर असू शकतं, पण पुढच्या जर स्ट्रिंग आपल्याला ऍक्सेप्ट करायच्या असतील फायनाइट ऑटोमेटा मध्ये तर आपण नंबर ऑफ ट्रान्झिशन्स आणि नंबर ऑफ स्टेट्स वाढवणं योग्य नाही. ओके, सो व्हॉट विल डू, we'll do one thing, we will find out the commonalities between these strings. Okay, so what is common in this string? A is common. Okay, so
प्रत्येकामध्ये ए कॉमन आहे. ओके, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये जो ए आहे, आता हेच जे ट्रान्झिशन आहे ते मला पुढच्या स्ट्रिंग ऍक्सेप्ट करण्यासाठी यूज करता येतं का ते आपण बघूया. ठीक आहे, सो आता मी दुसरी स्ट्रिंग जर ह्याला इनपुट दिली Q0 ला, तर Q0 कडून ए माझा रीड होतोय. परत मला काय करायचंय, एक ए रीड करायचंय. ठीक आहे, परत मी ऑब्झर्व केलं की पुढच्या ह्याच्यामध्ये ए रीड करण्यासाठी ऑलरेडी माझ्याकडे ट्रान्झिशन आहे, पण परत मला काय पाहिजे का डबल ए पाहिजे. ओके, परत पुढच्यासाठी काय आहे, ए ऑलरेडी साठी ए साठी ट्रान्झिशन आहे, पण पुढचे 3 एज मला पाहिजे. तसे पुढे 4 येतील, 5 येतील, 6 येतील. बरोबर आहे. ओके, सो आय विल डू वन थिंग, दिस विल नॉट बी an efficient solution. Okay, so what we will do, so Q0, okay, then A, so this will be Q1, and I want the next A to be repeated 0 or more times. Okay, if we observe here ए इज ऑल्सो प्रेझेंट, म्हणजे हा जो ए आहे पहिला तो माझ्याकडून ए ऍक्सेप्ट झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे माझं डबल ए आहे, तर डबल ए मधला पहिला ए मी ड्रॉ केलाय. आता दुसरा ए किती टाइम आहे, सिंगल टाइम आहे. परत इथे 2 टाइम आहे, इथे 3 टाइम आहे, असं पुढे 4 टाइम 5 टाइम आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये पण पुढे ए आहे, तो किती टाइम आहे, 0 टाइम आहे. ओके, सो म्हणजे काय, इथे मला पुढचं जे आहे ते मला पुढचे नंबर ऑफ एज रिपीटेडली पाहिजे आहेत. किती टाइम, 0 और मोर टाइम्स. ओके, अँड 0 और मोर टाइम्स मीन्स इट्स नथिंग बट क्लोजर. ओके, आणि क्लोजर म्हणजे जिथे जिथे क्लोजर असतो तिथे तिथे सायकल हे असतंच, सॉरी लूप हे असतंच. ओके, सो लूप म्हणजे काय, आपल्याला कशाचं लूप पाहिजे, एचं लूप पाहिजे. ओके, सो नाव वी विल ऑब्झर्व दी ऍक्सेप्टन्स ऑफ स्ट्रिंग. ओके, आता पहिली ही स्ट्रिंग बघूया आपण. ए ऍक्सेप्ट होतीये का, येस. माझं Q0 ला ए इनपुट दिलं, Q1 ला जातंय, माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते. नाउ नेक्स्ट स्ट्रिंग इज व्हॉट, डबल ए. ओके, Q0 ला ए इनपुट दिला, गेलो Q1 ला परत ए इनपुट दिला, राहिलो आपण Q1 मध्ये. ठीक आहे, परत म्हणजे 2 आलो कुठे, Q1 लाच आलो परत, पण थांबलो ज्या स्टेट पाशी आहे ती स्टेट फायनल स्टेट आहे. सो दिस स्ट्रिंग विल गेट ऍक्सेप्टेड. ओके, नाउ नेक्स्ट इज व्हॉट, ट्रिपल ए. आता ह्याच स्टेटमध्ये आहेत, सो परत आपण ए इनपुट घेऊ शकतो. जसं आपण अगोदर एक्सप्लेन केलं, दिस विल वर्क ॲज अ लूप म्हणजे आपण कितीही वेळेस घेऊ शकतो. दिस इज नथिंग बट वन ऑफ द टाइप ऑफ ट्रान्झिशन दॅट इट्स इनपुट अँड आउटपुट बोथ स्टेट्स आर सेम. सो हे कितीही वेळेस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सो मग मी 3 वेळेस होईल, ज्यावेळेस 4 असतील त्यावेळेस मी 4 वेळेस, 5 वेळेस, 6 वेळेस, असं कितीही वेळेस घेऊ शकते. सो दिस विल बी माय फायनाईट ऑटोमेटा. म्हणजे मग मी एखादी रॅन्डम स्ट्रिंग आता अप्लाय करून बघते की जी फॉलो करते ह्याच्यातली कंडिशन. सो ह्याच्यातली कंडिशन काय आहे, स्ट्रिंग्स ऑफ ओनली एज. ओके, सो मी आता सपोज ही स्ट्रिंग कन्सिडर केली 7 टाइम्स ए. ओके, 7 टाइम्स ए आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकून बघते की ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट होतीये का. सो फर्स्ट ए इकडून Q0 ला इनपुट दिला, कुठे जाईल, Q1 मध्ये. ओके, परत सेकंड ए कसा रेडी होईल, इथे. परत थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए. ओके, 6 ए झाले, हे 6th ए, आणि पहिला आहे तो ऑलरेडी ह्या ट्रान्झिशनने आलेला आहे. सो ही स्ट्रिंग माझी ऍक्सेप्ट होती. अजून ह्याच्यापेक्षा वेगळे काही कॉम्बिनेशन्स येऊ शकतात का, तर नाहीयेत. ओके, सगळे आपल्या स्ट्रिंग ज्या आहेत ए आणि एनेच बनलेल्या असतील. सो अशाच टाईपचे सगळे कॉम्बिनेशन्स तुम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड करून बघू शकता की आपल्या सगळ्या स्ट्रिंग्स आपल्याकडे ऍक्सेप्ट होतात की नाही ते. ठीक आहे, ओके, आता इथे तर सगळ्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट होतात, म्हणजे काय, वी कॅन कन्क्लूड दॅट दिस इज माय फायनाईट ऑटोमेटा ऍक्सेप्टिंग ऑल द स्ट्रिंग्स दॅट आर मेड अप ऑफ ओनली एज. ओके, so this is my finite automata. So here you have to write all the 5 tuples of finite automata, that is Q, sigma, delta, Q0 and F. So here Q will include Q0 and Q1. Then sigma is nothing but it is already given, that is A comma B. No need to write delta, because delta लिहायचा असेल तर either you should write table or you have to draw this transition diagram. We have already drawn this diagram, so no need to draw the table. Okay, so now Q0 here, initial state is Q0 and set of final state is nothing but Q1. Okay, now the same example is here
for both symbols, okay, strings of only A's or only B's. Okay, so here we have to draw, or we have to conclude first what will be the strings coming under this category. Okay, so first we will write set L. Okay, suppose we will write L, or means what? It is nothing but the plus. Okay, म्हणजे इथे दोन स्टेटमेंट्स आहेत, एक तर स्ट्रिंग्स ऑफ ओनली एज किंवा स्ट्रिंग्स ऑफ ओनली बीज असं म्हणायचे. ओके, सो म्हणजे एकतर स्ट्रिंग्स एनी बनलेल्या असतील किंवा ओनली बीजनी बनलेल्या असतील. सो पहिले आपण लिहून घेऊया सेट एल. एल विल बी अ सेट रिप्रेझेंटिंग स्ट्रिंग्स ऑफ ओनली एज. सो एल, L1 A, double A, then triple A, and so on. Then union L2 is equal to B or BB or BBB and so on. Okay, so what will be the final set? L is equal to L1 union L2 is equal to what will be the strings? A comma B, then AA comma BB comma AAA BBB up to infinity for both A as well as for B. Okay, so first we will draw finite automata for L1. ओके, और आहे. सो दोघांचे पाथ टोटली वेगळे असतील. म्हणजे एच्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट केल्या तर फक्त एच्या स्ट्रिंग ऍक्सेप्ट होतील, बीच्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट केल्या तर फक्त बीच्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट होतील. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ इनिशियल स्टेट दॅट इज Q0. सो सेम असेल जसं आपण मगाशी इकडे जी डायग्राम काढली हीच आहे, फक्त ह्याला आपल्याला एक्सटेंड करायचं आहे. ओके, सो हिअर वी विल ड्रॉ ए. सिंगल माझा ए ऍक्सेप्ट झाला आणि तसेच आहे जेवढे माझ्या काही स्ट्रिंग्स असतील ज्या एनी बनलेल्या असतील तेवढ्या सगळ्या स्ट्रिंग्स ऍक्सेप्ट होतील ए साठी. ओके, हे झालं. मग आता एच्या स्ट्रिंग्स मध्ये कधी बी येतोय का? तर नाही येत आहे. सगळ्या स्ट्रिंग ज्या बनलेल्या आहेत त्या सगळ्या एनीच बनलेल्या आहेत आणि ज्या स्ट्रिंग बीनी बनलेल्या आहेत त्याच्यामध्येही कुठेही ए येत नाही. सो सेम असंच असेल ज्या स्ट्रिंग्स बी नी होत आहेत. ठीक आहे, सो बी, सिंगल बी माझा ऍक्सेप्ट होईल. ठीक आहे, आणि मला परत सेम पाहिजे, ए सारखं रिपीटेशन पाहिजे बी साठी. सो आय विल मेक दिस स्टेट ॲज फायनल ऑर ऍक्सेप्ट स्टेट. ओके, and I want B to be repeated, so B star. Okay, so हे काय असेल? सायकल असेल. आता आपण एक रँडम स्ट्रिंग टाकून बघूया कोणतीही. ठीक आहे, सो सपोज आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट 5 times A. ओके, सो व्हॉट विल हॅपन इन दिस केस? सो A Q0 ला ही स्ट्रिंग इनपुट दिली, Q0 ला A इनपुट दिला, इट विल गो टू स्टेट Q1. देन नेक्स्ट A विल रीड बाय दिस स्टेट दॅट इज Q1, इथे येईल. परत नेक्स्ट थर्ड A, परत इथे येईल, परत फोर्थ A, परत फिफ्थ A. ओके, सो this string will get accepted by this finite automata. Okay, now next suppose we will consider 4 times B. Okay, आता ही string accept करायची असेल तर कशी accept होईल? So B, then B, B, B and B. Okay, so 4 times B, this string will also get accepted. आता हे दोन सोडून आणखी कोणते कॉम्बिनेशन्स येतील का L मध्ये? तर नाही, एकतर स्ट्रिंग्स ए नी बनलेल्या असतील किंवा एकतर स्ट्रिंग्स बी नी बनलेल्या असतील. ओके, सो अशा स्ट्रिंग सगळ्याच म्हणजे ए ची कितीही पॉवर असली किंवा बी ची कितीही पॉवर असेल तरीही त्या सगळ्या स्ट्रिंग्स इथे ऍक्सेप्ट केल्या जातील. सो दिस विल बी अवर फायनाइट deterministic finite automata. Okay, so deterministic, why it is deterministic? Because all the transitions in these finite automata are deterministic in nature. बघा, प्रत्येक स्टेटला एक सिम्बॉल एकदा आणि एकदाच इनपुट आहे आणि एकच आउटपुट स्टेट आपल्याला मिळत आहे प्रत्येक ट्रान्झिशनसाठी. हिअर अगेन यू हॅव टू राईट ऑल द 5 ट्युपल्स that are need to mention for defining any finite automata, that are Q, sigma, delta, Q0 and F. Okay, so I have already explained how to write this all symbols. Okay, so